रामराम मंडळी, आज आपण जी सेंद्रिय शेती केली होती भात शेती, त्या भात शेतीचं क्रमवार तिची वाढ कशी होते हे आपल्याला पाहायचं होतं। मागच्या वेळी आपली चर्चा झाली होती अशी। तर आता फुलावर ते भात आपण बघितलं, छोटी छोटी फुलं आले होते। आता अजून ह्या लोंबांची उंची काय झालेली आहे, मोठी वाढायला लागली ती लोंब, आणि थोड्या लोंबांच्यात थोडे अजून काही गोटे धरलेले नाही त्याच्यात। म्हणजे जी फुलं आहेत त्या फुलांच्यात जी काय क्रिया होते, म्हणजे जे परागीकरण होतं, आणि परागीकरण झाल्यानंतर त्याच्यात आतमध्ये फलोत्पादन, जे फलनिर्मिती होते, जसा आतमध्ये तांदूळ तयार होतो। तर अशा पद्धतीने ह्याची आता ह्या स्टेजमध्ये ह्या स्थितीत आहेत ही। आता हे जे भात आहे हे आपण जे सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे, तर अशा पद्धतीनं याचा पुढचा अजून होणारा जो काय